नमस्कार. आज आपल्याबरोबर ॲडव्होकेट श्री किरण दिनकर कोष्टी सर आहेत. नमस्कार सर. आज आपल्या प्रशांत वनकर युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सर गेली 16 वर्षापासून इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, मिरज येथे प्रॅक्टिस करतायत आणि त्यांचे वडील ॲडव्होकेट श्री दिनकर कोष्टी सर हे 40 वर्ष या क्षेत्रात आपलं ॲडव्होकेट वकिली क्षेत्रात काम केलेले आहेत. तर त्यांना खूप म्हणजे जवळपास ही दुसरी पिढी माझ्या मते आता तुम्ही दुसरी पिढी आहे बरोबर. तर तुमचा खूप अनुभव आहे आणि तुमच्या वडिलांचा तुम्हाला खूप म्हणजे त्याची मदत तुम्हाला लाभली असणारच आहे. तर आजचा जो आज विषय आहे, तर आजच्या पिढीला जे लग्नाबाबतचे जे विचार आहेत, भले ती मुलं असू देत किंवा मुली असू देत, ह्या यंग जनरेशन मध्ये आज डिवोर्सचे केसेस खूप वाढत चाललेत किंवा लग्न करायचंच नाही हा त्यांच्या माइंड मध्ये त्याचे रिझन्स काय आहेत किंवा तुमचा अनुभव काय आहे. तर थोडस आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन किंवा एक चांगला सल्ला मेसेज द्यावं ही अपेक्षा आहे सर. ओके सर, थँक्यू. मी ॲडव्होकेट कोष्टी गेली 16 वर्ष प्रॅक्टिस करतो. इचलकरंजी किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे माझी प्रॅक्टिस. आजचा जो विषय आहे की लग्न हा करावं का किंवा केलं तर काय किंवा नाही केलं तर काय, अशी जी मानसिकता आता ज्या मुलांच्या मुलींच्या माइंडसेटमध्ये जी होत आहे ती खूप मोठ्या प्रमाणात चुकीचा विषय आहे. त्यामुळे त्याच्यासाठी अवेअरनेस व्हावा या उद्देशाने हा आजचा आपला प्रयोग आहे. थोडक्यात एक संदेश असावा म्हणून हा आपण यूज करतोय. कसं आहे सर, आजच्या ह्या सगळ्या धाकधुकीच्या युगामध्ये सर प्रत्येकाला आपली इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी आणि इंडिव्हिज्युअल आपण कितपत मोठे आहोत किंवा कसे मोठे होऊ हा इंडिव्हिज्युअलचा विषय फक्त पुढे येत आहे. त्यामुळं प्रॉब्लेम काय होतं की मी माझी स्वायत्तता कशी राखेन ह्या विषयामुळंच अडचणीचा विषय निर्माण झालाय. लग्न सराई किंवा लग्न हा विषय दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या मधला खूप मोठा पूर्वीपासून सगळ्यांनी तो जो केलेला एक पद्धती जी आहे त्या पद्धतीला फाटा देण्याचं काम आता अलीकडची युवा पिढी करते. कारण फक्त एक आहे की मी खूप कमवतो किंवा माझा पार्टनर काय कमवतो की नाही कमवतो किंवा त्याच्यापेक्षा मी जास्त कमवतो हे करण्याऐवजी आपण दोघे मिळून कसं कमवून आपला संसार कशा पद्धतीने व्यवस्थित जावा हा विषय विचार केला जात नाहीये सर. त्यामुळं दोघांच्या मधले वाद हे थोडक्यात एक तर आर्थिक प्रश्न, सेकंडरी प्रश्न तो जो खूप मोठा आहे की दोघांच्याही घरचे इंटरफिरन्स जो असतो मुलांच्या थोडक्यात दोघांच्या मध्येही खूप इंटरफिरन्स म्हणजे मुलांच्याकडूनही त्यांच्या आई वडिलांचा किंवा मुलींच्याकडूनही त्यांच्या आई वडिलांचा की तुम्ही असं नका करू. त्यांना त्यांचा त्या अपेक्षा असल्यामुळे ते मग म्हणत असतात. त्यांची ही चूक आहे असं म्हणता येत नाही. खरं तुम्ही त्यांच्या अपेक्षेला पूर्तता करत तुम्ही तुमचा असलेला संसार हा डिस्टर्ब नका करू असं माझा एक म्हणजे सल्ला राहील त्या विषयामध्ये. आणि तुम्ही असा विचार करा की हा एकट्याचा संसार नसून दोघांचे संसार आहेत, दोघांनी मिळून ते करायचं आहे. त्याच्यासाठी काय करता येत असेल तर ते दोघे मिळून ऍडजस्टमेंट करा, ना की मी माझ्या ऍडजस्टमेंटमुळं माझ्याच पार्टनरला काहीतरी बोलतोय किंवा माझ्या पार्टनरकडनं मी काहीतरी ऐकतोय. हा इगो हा थोडासा दूर ठेवला तर तुमचं लग्न हे वाचेल. आता खूप मोठा मॅटर आहे सर इगो हा. आणि इगो ह्या विषयामुळं मी आता माझ्याकडच्या ज्या प्रॅक्टिस आहेत त्या प्रॅक्टिस मधला अनुभव म्हणून सांगतो. माझ्याकडे इवन शेतकरी वर्गातले सुद्धा डिवोर्स केसेस आहेत किंवा इवन PhD झालेल्या म्हणजे व्यक्तींचे सुद्धा माझ्याकडे आहेत. खरं दोघांच्यात सुद्धा इगो हा एकमेव, तो गरीब असू दे, सुशिक्षित असू दे, अशिक्षित असू दे, सगळ्यांची करेक्ट सर एकच झाली सर. म्हणजे मी माझ्या इगोशी ठाम आहे,
माझी पार्टनर तिच्या युगोशी ठाम आहे. त्यामुळे जो इगो आणि मी पहिला जसं म्हटलं की आर्थिक आणि घरच्यांचे इंटरफेरन्स ह्यातून थोडस सगळ्यांनी बाजूला होणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्यात माझा विषय आहे असा की तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत सोडून द्यायला शिका. काय होते सर, एखादी गोष्ट मी बोललोय किंवा एखादी गोष्ट पार्टनर बोललोय, मग त्याच्यामध्ये असंच का, असं नको आहे, ते सोडून द्या. सोडून दिलात तर तुम्ही लाईफ खूप चांगल्या पद्धतीने ते तुटत जाणार आहे सर. त्यामुळे तसं नका करू. एक कोणीतरी बाजू पडती घेतली पाहिजे. शेवटी लग्नाचा विषय आहे आणि पूर्वीपासून यामध्ये तसं होत होतं. आणि मुलींच्या बाबतीत मी थोडस फॅड म्हणतो या गोष्टीला, म्हणजे मी क्लिअर थोडस बोलतो ह्या गोष्टीबद्दल की पुणा फॅड किंवा मुंबई फॅड जे आहे त्याच्यामुळं खूप मुलींचं नुकसान झालं आणि तिने स्वतःहून सर नुकसान करून घेतलंय. मी ह्याच्यात आवर्जून त्यात नमूद करेन सर त्या गोष्टीत. कारण संस्कार हे तिथले खूप छान आहेत हे मान्य आहे. खरं आपल्याला जेवढं हवंय तेवढं घ्या, जे नको आहे ते नका घेऊ लावून. आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर राहिलात तर तुमचं जीवनशैली आणि मॅरेज हे टिकून राहील. हे बघा, संविधानानं सगळ्यांना हक्क अधिकार दिलेत. त्यामुळं वकिलांची आवश्यकता आत्ता मॅरेजच्या विषयासाठी आणि आत्ता जर म्हटलात तर डिवोर्स हा इतका प्रमाणात वाढलेला आहे की आपण त्याचं काउंटिंग नाही करू शकत, इतका डिवोर्स फायलिंगचा विषय आहे. आणि आपण एक साईडला असं म्हणतो की इतके डिवोर्स फाईल होतात आणि एक साईडला म्हणतोय की मुलांना मुली नाही मिळत किंवा मुलींना मुलं नाही मिळत. म्हणजे हे कुठंतरी सामाजिक व्यूहरचनेच्या विरोधात सगळे आपण चाललोय. आणि जी पूर्वीची जी सांगड होती ती सर दुरावतीये एकमेकांपासून. ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी कायदा हा सर्वांसाठी ठीक आहे. आता मॅरेज ऍक्ट 1955 पासून सर रनिंग मध्ये आहे. त्याच्यामध्ये बरेच इतके वेगवेगळे पार्ट अँड पार्शल दिलेले आहेत. 13 खाली जर आपण दाखल केलं तर विदिन 6 मंथ मध्ये डिवोर्स पूर्वी होत होते. आता सुप्रीम कोर्टाने जे ऑर्डर दिले त्याच्यामध्ये तो टाइम पिरियड सुद्धा वेव ऑफ केला. म्हणजे तुम्हाला दाखल केल्यानंतर 18 दिवसात सुद्धा तुम्हाला ते मिळू शकतं. ही जी मानसिकता किंवा हे जे कायद्याचा फायदा घ्यायचा की तोटा म्हणजे नुकसान करून घ्यायचं, हे तुम्ही लोकांनी ठरवून त्या पद्धतीनं तुमचं करा. आम्ही इतके मॅरेजेस आलेले डिवोर्स पर्यंत खरं तिथनं पुढे त्याला नका करू हे सुद्धा सर सांगितलं, कॉम्प्रोमाइज करून. एक समाजसेवेचं काम. हो हो, मी माझं म्हणून नाही सांगत. एक वकील प्रोफेशनल करता जपून समाजसेवा करू शकतो हे सुद्धा सर केलं. पर्सनली पण अनुभव घेतले सरांच्याकडून. मी आता एवढे 3-4 वर्ष झाले सरांच्या. त्यामुळेच हा आवर्जून मी सरांना रिक्वेस्ट केलं की सर तुम्ही तुमचा अनुभव सांगा. नाही पण सगळेच जर असं म्हणायला लागले मला मुंबईचा जावाय पाहिजे किंवा मुलगा मुंबई पुणेचाच पाहिजे, सिटी मधलाच पाहिजे, तर शेतकरी कसं काय करायचं? हा सर, मग मी उलट ह्याच विषयाला म्हणून काय म्हणतोय की तुम्ही पुणे मुंबई हे फॅक्ट डोक्यातून काढा. अहो तो जो मुलगा तिथे जो राबतोय ते तुम्ही एक फ्लॅट साठी विचार करताय. अहो इथे 5-5 एकर 10-10 एकर 20-20 एकर जागा आहेत. 900 स्क्वेअर फूट आणि 700 स्क्वेअर फुटासाठी भांडण करत बसताय. त्यापेक्षा इथे एकरामध्ये जे तो कमवतोय त्याचं बघा ना. एक ब्रेक घेऊन मी आवर्जून एक ऍड करायला सांगेन. मी बोला ना सर. माझी ऍक्च्युली लॅबोरेटरी बिझनेस माझा मेन लॅब. बरोबर सर. तर ह्याच्या विषयीमध्ये एक माझ्याकडे मुलगा कामाला आलता 8-10 वर्षापूर्वी. हा सर. तर त्यांच्या आई वडिलांची अपेक्षा होती, तो शेतकरी आहे बरोबर, म्हणजे त्यांची जवळपास 10 एकर शेती बागायती आहे, करोडो पैसा महिन्याला कमवतो. पण त्याला मुली मिळण्यात म्हणजे सगळ्यांची अपेक्षा की पुणे मुंबई काम करणारा, बरोबर, तिथं करोडो कमवतो. पण तिथं येऊन मला त्यांच्या आई वडिलांनी कन्व्हिन्स केलं की तुम्ही ह्याच्या कामाला ठेवा आणि 15,000-20,000 पगार सांगा, फक्त लग्न होऊपर्यंत तेवढ्यासाठी करा. अशी वेळ आलेली, मी सरळ नकार दिला. बरोबर. पण अशी ही मानसिकता झालेली आहे. तर ह्याला कसं आपण डायव्हर्ट करू शकतो किंवा त्यांची मानसिकता? नाही सर, ह्या बाबतीत डायव्हर्जन म्हटलात तर आम्ही स्पष्ट सांगतो
की ह्या बाबतीत मेहरबान कोर्टांच्याकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हेल्प मिळू शकते. तुम्हाला कोर्टामध्ये तुम्ही फक्त कामं दाखल करताय म्हणून नाही, तर कोर्टामध्ये सुद्धा सिस्टीम आहे की तुमचं पहिल्यांदा तिथं मेडिएशन ही जी स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स घेतल्याशिवाय कोर्ट कुठल्याही पद्धतीनं पुढे जाऊन देत नाहीत कोणत्याही कामात. त्यामुळं तुम्हाला तुमच्या पर्सनल मॅटर किंवा पर्सनल गोष्टी जरी काही असतील तरी त्या आपण अवॉइड करू शकतो सर. तुम्हाला फक्त आमच्यापर्यंत या असं म्हणण्याऐवजी तुम्ही जरी कोर्टात गेलात तरी तुम्हाला कोर्ट सुद्धा तुम्हाला मेडिएशन करून तुमच्याबद्दलचा तो जो वाद जो असेल तो मिटवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करतं, त्यानंतर कामाचा प्रयत्न होतो. म्हणून मी पण काय म्हणतो की आपला जो इथला जो सब्जेक्ट आहे की पुणे फॅड, मुंबई फॅड किंवा शेतकरी वर्गाला, तर मी तर आवर्जून असं सांगेन की मी पण एक शेतकरी आहे, कारण माझं पण शेती आहे सर. खरं तरी सुद्धा शेतकरी जेवढा आजच्या तारखेला श्रीमंत आहे मनानं आणि बाकीच्या गोष्टीनं, तो कसा आहे हे पहिला तुम्ही सगळ्यांनी बघा. न बघता कुठलेही निर्णय घेऊ नका, ही माझी स्पष्ट सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. कारण ह्यात काय होतंय, पुणे मुंबई किंवा शिक्षणामुळं शाश्वत कुठल्याही गोष्टी नाही आहेत. खरं शेती जर असेल तर तुमच्या लाईफ लॉंगचा विषय असतो सर तिथे. कोविड काळात सर त्याचा अहो सर तुम्ही त्या गोष्टी जातात, तो जर विषय काढला तर तो खूप शेतकऱ्यांचं कळलं ऍक्च्युली. म्हणजे ते होते म्हणून तुम्ही जगलात असं मी म्हणेन. त्यामुळे चकाचौंधची जिंदगी मुंबई पुणेची मुलींना किंवा त्यांना दिसते असं वाटतं, पण तिथं जाऊन ते काय राबतात, काय त्रास सर ते फक्त त्याच्या मनालाच माहित असतं. सर ते मृगजळ आहे, मी ह्या भाषेत म्हणतो. बरोबर शब्द, योग्य शब्द. हा फक्त मृगजळ आहे सर. तुम्ही ते सगळे नुसतं म्हणजे माझ्याकडे पॅकेज आहेत एवढे मोठे मोठे मोठे, म्हणजे तुम्ही ते पॅकेज घेऊन तुम्ही तिथल्या थोडक्यात असं बोलू नये, खरं स्पष्ट थोडस बोलणं माझं हे आहे. त्यामुळे मी म्हणतो की तुम्ही तिथल्या बिल्डरांना फक्त मोठे करत आहात, बाकी काही नाही करत आहात. तुम्ही तेच पेमेंट जर तेच सगळं तुम्ही तुमच्या गावात राहून जर केलात आणि तुमच्या शेतीत जरी उपयोग केलात तर सर किती मोठा विषय होईल. आणि अशी बरीच उदाहरणं मी सांगू पण शकेन की ह्या लोकांनी इतका मोठा, म्हणजे IT क्षेत्रातले लोक सर तिथनं बंद करून शेतीकडे वळलेत सर. आता ही गरज आहे सर त्या गोष्टीची. हो खूप वाढलाय आणि ते तसं करणं गरजेचं आहे. शेवटी काय माहितीये का, ह्या सगळ्याचा एंड पर्याय असं जर म्हणत असाल ना तर मी स्पष्ट सांगतो की या सगळ्यामध्ये मुला मुलींची मानसिकता ही घरच्यांनी सुद्धा सांभाळणे आणि त्यांना त्या पद्धतीनं तयार करणे आणि मुलींच्या आईंच्या अपेक्षा किंवा मुलांच्या आई वडिलांच्या अपेक्षा ह्या थोड्याशा कुठेतरी कॉम्प्रोमाइज होणं गरजेचं आहे. पूर्वी सर असंच होतं, घरचे बघत होते आणि लग्न करून देत होते. आता सर घरचे काय म्हणतात की मुलं मुली तुमचं तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा. अहो मग हे जे हा जो फंडा आहे हा आउटडेट आहे. भारतीय संस्कृतीला रिलेटेड हा फंडा नाही होऊ शकत सर. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही त्यामध्ये भाग घ्या. तुम्ही कौटुंबिक व्यवस्था पूर्वी ज्या पद्धतीची होती ती येणं सर गरजेचं आहे. अच्छा हा सर खूप बेनिफिट. अहो आता माझी फॅमिली, आम्ही सुद्धा एकत्रित कुटुंबात राहतो. मी, माझा भाऊ, माझी बहीण, माझे आई वडील, माझी मिसेस सगळे आम्ही एकत्र राहतो. आमचं 10 ते 12 जणांची एकत्रित फॅमिली आहे. तरी सुद्धा आमच्यात होणार वाद. ते खरं आम्ही तिथं एकसंघ असल्यामुळं तो पूर्ण पार्ट अँड पार्सल आम्ही आमच्या दरम्यान सॉर्ट आउट करून घेतो. तसं सगळ्यांनी करावं ही प्रामाणिक इच्छा आहे. आणि जर त्यातून सुद्धा जर करता काही जर प्रॉब्लेम जर होत असतील तर आम्ही वकील म्हणून तुम्हा सगळ्यांना मदत करायला आहोतच तयार. आणि आम्ही सोडा, इव्हन गव्हर्नमेंट म्हणजे ज्युडिशरीमध्ये मेडिएशन ही सिस्टीम पण ठेवली आहे सर. त्याचा पण तुम्ही फायदा करून घ्या आणि ते सुद्धा तुम्ही वापर करा ना सर.
हे म्हणजे एकदमच वेगळ्या पद्धतीनं सगळीकडे जाणं योग्य वाटत नाही. बरोबर. तेवढ्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे की ही जी व्यवस्था आता कुठेतरी नको त्या वेनं जी चालली आहे ती न जाता ती थोडीशी अवॉइड केली तर बरं पडेल. कारण काय होणार आहे, पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती त्या ह्या संस्कृतीमध्ये जर म्हटलात तर ते लोक आपलं अनुकरण करतायत. आपण त्यांचं अनुकरण कुठल्या बाबतीत करायचं आहे त्या बाबतीत करा. चुकीच्या बाबतीत तेवढं करू नका, ही कळकळीची विनंती आहे सर. आणि काय होतंय सर, ह्या आम्ही एक अनुभवले की ह्या सगळ्यामध्ये जर समजा मॅरेज झालं असेल, मुलं वगैरे असतील, तुमच्या दोघांच्या इगोला असलेल्या मुलांचा त्यांच्या पूर्ण लाईफच्या विषयावरती खूप सेटबॅक बसतो सर. आणि हे जे होतंय ना आता, त्यामुळं ती जी पुढची जनरेशन क्रिएट व्हायला लागली आहे सर, त्यांची मानसिकता आपल्या आई वडिलांच्या बाबतीत टिकत नाहीये. थोडंफार आई वडिलांनी मुलांचा पण विचार करून सर हा हे म्हणायचंय, तुमची पण मुलं होणार आहेत, मग ते पण तुमच्या बाबतीत तसे जर विचार करायला लागले तर मग ती मानसिकता सर ती तशीच होत जाईल. तेच कल्चर वाढतच चाललंय, ते कल्चर थांबलं पाहिजे. हे प्रोग्रामचा उद्दिष्टच तो होता. सेम की कुठेतरी एक मानसिकता लोकांची बदलण्याची गरज आहे. आणि सर तुम्ही वेळ काढून खूप छान मार्गदर्शन केलं आज. आणि तुम्हाला खरंच कधी काय गरज लागली, वेळ येऊ नये तर तुम्ही, मी नंबर टाकणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये, सरांचा मोबाईल नंबर, ऍड्रेस इचलकरंजी महासत्ता चौकामध्येच आहे, पुरणशेट्टी भवनच्या समोर सरांचं ऑफिस. तर तुम्ही एक सल्ला विचारायला किंवा कुठलाही टोकाची भूमिका घेण्यापेक्षा सरांकडे एकदा येऊन भेटा. येस आणि तुम्हाला त्यातनं नक्कीच 100% आपण सगळ्यांना मदत करू, सगळ्यांना त्याबद्दलचा सल्ला देऊ, काही प्रॉब्लेम नाही सर. आभारी आहे सर. थँक्यू.